तर हे गाईज कसे आहात? आय होप तुम्ही बरेच असणार. तर गाईज आज बहिणीचा कॉल आला की म्हणून लागली मला करमत नाही आहे, त्याच्यामुळं आज लातूरला चाललो भेटायला. ब्लॉग पूर्ण पहा, कंटिन्यू. मस्त ब्लॉग होणार आहे आजचा. लातूरमध्ये मॉलमध्ये वगैरे जाऊ, डीमार्टमध्ये. पूर्ण पहा ब्लॉग आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला कंटिन्यू. आवडले आले आज नाही होत त्यानं, नाही होत. किती टक्के? 80 आहे सध्या. 80. मग खूप झाली न्यूज पूर्ण नाही. म्हणजे आयफोन मध्ये जास्त टिकत नाही ना. काय घेतलंच म्हणते गाईज पात्री आलेली आहे सध्या. येणार त्यांनी एक महिन्यामध्ये शेंगा सीझन बंद होईल माहिती का? आणखी बरोबर चालूच नाही झालं. सीझन चालू झालं नाही. आज पहिल्या शेंगा बघायला मी. सीझन चालू नाही झाला. आपण लय दिवस साक्षीला पात्री चांगली होती घ्यायला रे, स्वस्त. मला तर काल म्हणले ना बोल फ्रूट आणा. नाही आले ना काय काय आणायचं, फ्रूट आणायचे. नाही तेवढंच म्हणली ती. हेच काय काय घेतलंस आता? काय नाही केळ घेतले, केळ आणि पेरू घेतले. साक्षीला म्हणायलो मला दे ना अर्धा. तुझ्याकडे डाग आहेत हा? दोनच आयटम घेतले. सेफ आपण सेल्यूटूनच घ्यायला पाहिजे होते. मस्त आहे ना. हा पेरू नाही तर आता इकडं माग असते तर रोडवर. रोड माझं गावला नाही वाटायचं का? मध्ये जात नाहीत का आपण? हो 200-300 किलोमीटर. किती दिवस? फक्त 200-300 किलोमीटर. काय एवढा फायदा नाही दिसा. स्वस्त आहे ना पण येणार काय भाव असते? कमी पडत आहे तुम्ही. लावतो. झोप येईल मला. इथून लातूर 100 असं नाही. झालं डिझेल टाकायचं. तर गाईचं डिझेल टाकायलो. तिकडं सेलूमध्ये टाकायचं होतं पण खूप गर्दा होता, त्याच्यामुळं इथं टाकायलो. ते दहा लिटर 87 पॉइंट. आवाज बंद झाला ती. हो ठीक आहे. आपोआप कसं काय? ते बहुतेक बिअरिंग फेरिंगच काहीतरी
तर काही लातूरला जाता आता इथे एक गाव आहे, छोटं खेडगाव, तिथं आमचे काही पाहुणे राहतात. तर त्यांना काहीतरी सोबत न्यावं म्हणलं. छोटे छोटे लेकरं आहेत ना, तर पप्पा आणि आई गेलेले आणायला. पाहू शकता तुम्ही. ते पहा काय, तिथून 55 किलोमीटर बाकी आहे लातूर. आणखीन 1.5 घंट्यामध्ये जातो आम्ही लातूरमध्ये. त्यांचं कधी आवडतंय काय माहित. ब्लॉग पूर्ण पहा, आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना, रस्त्यामध्ये एक गाव आहे तिथं, नांदगाव म्हणून, तिथं आमचे पाहुणे राहतात. हा त्यांच्या शेतामध्ये जायचा योग आला. ही त्यांची शेती काय म्हणत. चल जाऊ दे. ते पप्पा पुढे चाललेत. इथून लातूर फक्त 20 किलोमीटर आहे. आणि एरी पण सेलून एवढ्या लांबून काय असं येणं होत नाही भेटायला, म्हणून सळस रस्त्यातच असल्यामुळं तिथं मेन हायवेवरून 4 किलोमीटर यांचं गाव आहे, नांदगाव म्हणून. तिथं राहतात. ते शेतात वगैरे आलोत. आणि आता लगेच थोडं सामान होतं त्यांना द्यायचं. ते सामान वगैरे दिलं की लगेच साक्षीकडं लातूरला जायचं इथून. गाईज मेथी आहे. आणि हे कांदा आहे का? हे कांदा. आणि ते काय हा? हे काय? आणि ते कांदेच आहेत का? हे ते भुईमुग आहे का? आपल्या इकडे नाही ते फिरत नाही का? हे असंच असतं, म्हणजे ज्वारी कशी आहे, हे अशीच असते. मला म्हणल्यानंतर मी आईला म्हणलं, काय असते आई म्हणलं. हे हरभरा. हे हरभरा. आता ही जानेवारी पर्यंत येईल ना. हो. आखाड्यावरती आलेलो आहे. काय करायले? हे असंच असतंय. आता करतो हे झेंडूबाम कसं झुंझुन करतोय, तसं झुंझुन करतोय. पण हे नाही. गाई त्यांच्या आखाड्यावरती कुत्र पा, त्यांनी आता ज्येष्ठ पाळलेले. यो कसं आहे, आवडला का नाही? हा भात. मला वाटलं लसूण पण असंच असतं है ना? हे लसूण आहे का? ते पुढचे लसूण आहे का ते? आणि हे कांदे आहेत का? कांदे आणि त्याच्या पुढची टोपी कांदे. शेंगा आले तर राजमेला चला, त्याला शेंगा आले असते. त्या शेंगा नाही म्हणजे ते शेंगा खातेत का भाजी करते? भाजी सोला नसतंय का? मी आणखी नाही मी पाहिजे. हरभऱ्याची. काय उगा बेजार झाली बाबा ही भरती. गावाकडून एकदा नाही आली, इथून तरी नेण्यात आली. आपल्या गावाकडे जायचं ना आम्ही जास्त. आता शेतात नाही, काहीच नाही. एक घेऊन घेतली. फोन लागला असता तर मग आणलं असतं. त्याला घेतो संगत. यायचं का? किती नाही राहिला पोस्टरच पाठवावं लागेल. याला मी जवळ नाही.
शाळा कंटिन्यू करते का वाकडे तिकडे करते? नाही ते त्याला लई शाळाला आवश्यक आहे. कितीला आता ते हा, तेच म्हणायचं, काय काम लागतं. सुट्टीच्या दिवशी ठीक आहे समजा, पण असं येणं नका जेवण दाखव. टेन्शन घेऊ नको, तुला लई नाद आहे एरवी स्वयंपाकाचा. गॉगल गाईज इतकं लांबून जायचं इतकं टाळून जायचं म्हणजे ते मोठं पण आहे. तर गाई जस्ट लातूर पैसे आलो तिथून आता काय 10-15 मिनिटं बाकी आहेत लातूरला जायला. उशीर झाला इकडे पाहुण्याच्या इथे गेलो म्हणून तिथं टाइमपास झाला खूप. 15 मिनिटामध्ये जातो मी बहिणीकडे. बहिणीकडे गेल्यावर डीमार्ट मध्ये जातो. डीमार्ट मध्ये मग नाईटला जेवायला हॉटेलला जातो. पूर्ण ब्लॉग पहा, एन्जॉय करा. तर कंटिन्यू. ओके. काय जस्ट लातूर मध्ये आलो. कुठे बस स्टँड यायचं म्हणतो तुला नाही माहिती, तू आज नव्हता बसला एकदम नाही जेवता नाही आला. ठीक आहे, आम्ही एकदा 2 रात्री आठवण जावं लागतं. ट्रॅफिक लय झालं. छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर. जस्ट लातूर. काहीच पाहू शकता हे बहिणीचे हॉस्टेल आहे. तिथे चप्पल वगैरे ठेवायला स्टँड. रिमूव्ह युअर शूज. पाणी सुटलंय काय? मोटर आहे. हा हॉस्टेल वरती आलेलो आहेत. गर्ल हॉस्टेल असल्यामुळे वरती काय एंट्री नाही आहे जेंट्सला. म्हणून मी इथं चेअर घेतली, इथं बसलो खाली. पप्पा गाडी लावलेत आणि आता बहिणीला कॉल केला. बहीण येईल खाली 2 मिनिटामध्ये. काय म्हणला? हा ब्लॉग. बहिणीला कॉल केलाय, बहीण येईल 1 मिनिटामध्ये खाली. मला तर काही एंट्री नाही आहे जेंट्समुळे. कंटिन्यू पहा. तिथून 12ला निघाले, 3 वाजता बरं म्हणजे आराम नाही. गाडी म्हणल्या काय थांबवत. हा गाडी हा घाल घाल घाल. फायनली भेट झाली आता साक्षीची. ही टाळी हा करमायली का? बिलकुल नाही. बिलकुल नाही. डॉक्टर साक्षी काळे. अजून त्याला खूप 4 महिने तर अजून. जिथं गाडी पार्क केलेली गाईज. पप्पा म्हणलं पुढं आणा गाडी. गाडी आणायला तिथं बॅग वगैरे ठेवू आणि आता डीमार्ट मध्ये जाऊ. ती आली साक्षी सिस्टर. आता डीमार्ट मध्ये डायरेक्ट. हॅलो गाईज. हॅलो गाईज काहीतरी बोल ना. दिस इज मी साक्षी काळे आहे. डॉक्टर साक्षी काळे. डॉक्टर साक्षी काळे. डॉक्टर साक्षी काळे अजून 1 महिन्याने लागणार आहे माझ्या नावापुढे. गाडी आली गाईज. डीमार्ट मध्ये जायचं. हो ग. काय म्हणलास? डीमार्ट मध्ये जायचं ना आता. डिक्की साक्षी एक काम कर ना. हे डिक्की थोडी वरती कर. हो एवढा मोठा गद्दू. काकुल तेव्हा द्यायचंय. अगं ते तुटून नाही. कोणता? ते का? तू विचारले त्याला? अबे मी म्हणलं मला वरती एंट्री ते नाही म्हणलं. अरे चमच्याच्यात आलं साक्षी तुझं. एक आहे. हां हॅलो गाईज. तर आम्ही आता डीमार्टला चाललो. डीमार्ट चला. तिकडून येऊ का? गाडी जाऊ.